हमारी तो एक हमारी फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए अजय चौलकर आज इस मैच में कमबैक करते हुए डीजे मास्टर चला मैदानाकडे जाऊया आपण. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, परंतु त्या सुभाषचं आहे ना सौरभ फलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर उलटाच खेळला होता, चौकार आला होता, परंतु सतत एकच शॉट खेळायचा नसतो या क्रिकेटमध्ये. दुसऱ्या शॉटला जर वेगळ्या पद्धतीने खेळलास तर नक्कीच वेगळी बाद झाला असता. पुढचा चेंडू नवीन आलेला फलंदाज परेश म्हात्रेसाठी होता. आउट ऑफ द ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूची सांगत होते आपण. अजय चौलकरच्या बाबतीत बोलूया. फलंदाजी करताना डावखुऱ्या हाताने करतो आणि गोलंदाजी मात्र उजव्या हाताने टाकतोय. हे असे इंटरनॅशनल खेळाडू सुद्धा आपण कित्येक बघितलेत. झहीर खान डावऱ्या हाताने गोलंदाजी, उजव्या हाताने फलंदाजी. पुन्हा एकदा आपण बघतोय चांगल्या पद्धतीने मारतोय चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाला चकवतोय चेंडू सीमा रेषा पार. चौकार. रेवदंड फुलाखालून चेंडू फरार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडू वाईडिश मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड केला गेला. तोपर्यंत दोन्ही फलंदाजाने सहजरित्या एक धाव पूर्ण केली आणि संघाची धावसंख्या 9 पर्यंत पोहोचवलेली आहे. विकेट कीपर के रूप में हम देख रहे हैं इस टूर्नामेंट के आयोजक निनाद जनार्दन हाले. इनके लिए अपॉर्चुनिटी है. बल्लेबाजी के लिए जब आएंगे ना 3 गेंदों पे अगर 3 छक्के लगाते हैं तो 20,000 रुपए का कैश प्राइज यहां पर उन्हें प्राप्त होगा. अजय ओहो फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया. फील्डर है वहां पर, कोई रन की गुंजाइश नहीं. आखिरी गेंद पर जरूर डॉट कराते हुए एक ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर सुमित जी हमें बताते हुए स्कोर कार्ड पर 9 रन जरूर स्कोर कार्ड पर लगते हुए. सलामीसाठी आपण बघितलं होतं तर सौरभ बंटी फलंदाजीसाठी आले होते. त्यांच्या जोडीला रोहित भुईर ही सलामीची जोडी मैदानात आली होती. गोलंदाजी सुद्धा कर्णधार स्वतः गोलंदाजी करत होते. तदनंतर आपण बघितलं पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 9 धावा. दोन्ही संघांकडून चांगली सुरुवात आहे. चांगली सुरुवात म्हणजे एक सफलता प्राप्त केलेली आहे ती थेरोंडा संघाने आणि त्याचप्रमाणे जो 9चा रन रेट आहे या ठिकाणी तो सुद्धा व्यवस्थित आहे. परंतु बघूया अजून खूप मोठा सामना आहे. 5 षटकं. हल्लीच्या क्रिकेट झटपट क्रिकेटमध्ये 5-5 षटकांचे सामने बघणं सुद्धा या मैदानावर दुर्मिळ झालेलं आहे. या मैदानावर आपण बघतो 4 षटकांचे 3 षटकांचे शेवटी 2 षटकांचे सुद्धा सामने बघायला मिळालेले आहेत. परंतु आज मात्र लवकर थोडी सुरुवात झाली आणि पहिलाच सामना 5 षटकांचा बघायला मिळालेला आहे. शक्यतो प्रयत्न राहील पहिल्या इनिंग्स जे पहिल्या फेरीचे सामने ते 5 षटकांचे करण्याचा. परंतु बाकीच्या संघांनी सर्व संघांनी जर टाइम किपिंग केली तर आज पहिल्या फेरीचे सामने कमीत कमी 5 षटकांचे ठेवण्याचा असा कमिटीचा मानस आहे. बघूया परंतु त्याला खेळाडू कशा पद्धतीने साथ देतात ते. नवीन गोलंदाज समीर हाले येतोय गोलंदाजीसाठी. पूर्वी आपण बघितलं ना तर मी नंतर इंटरव्हलला पण बोलीन त्याबद्दल. परंतु आता दुसऱ्या षटकाकडे घेऊन चलतोय. परेश म्हात्रे यांनी आपल्या संघासाठी चांगली कामगिरीला सुरुवात केलेली आहे. 3 चेंडू खेळलेला आहे आणि 5 धावा जमवलेल्या आहेत. गेंदबाजी के लिए न्यू गेंदबाज समीर. हवा का झोंका
हवा के साथ गेंदबाजी करते हुए फ्लाई स्लिप पे गेंद डायरेक्ट हिट करने का प्रयास कोशिश की थी फील्डर ने, पर किस्मत हमेशा बहादुरोों का साथ देती है और जरूर साथ दिया बैटर। हम देख रहे रोहित का 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। देवांश 11 रेवदंडा, विपक्ष श्री गणेश थेरोंडा, विहान पुरस्कृत हम देख रहे श्री गणेश थेरोंडा गेंदबाजी करते हुए। फिर से एक बार समीर गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक पर बल्लेबाज रोहित के लिए। आज अलीबाग टेनिस क्रिकेट में रोहित नाम के काफी खिलाड़ी हमने देखे, पर आज ये रोहित देवांश 11 रेवदंडा टीम की जानिब से किस तरह की बल्लेबाजी करेंगे। समीर हारे पहिल्या चेंडूवर एक सिंगल्स दिलेली आहे, त्याच्यानंतर बघूया रोहित चेंडू पर्यंत न पोहोचताच मारण्याचा प्रयत्न करतोय। चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यामुळे आपण बघतो यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय, कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते। यस समीर हाले फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद बल्लेबाज रोहित के लिए। इस बार अलॉन्ग द कारपेट खेलने का प्रयास, फील्डर है वहां पर जिस खिलाड़ी ने पहली गेंद के ऊपर गलती की थी, पर इस बार उस गलती को सुधारते हुए 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट की स्कोर जा पहुंचा है। सुमित जी में बतलाते हुए स्कोर कार्ड पर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा पावर प्ले का ये ओवर जारी होता हुआ, फील्डिंग रिस्ट्रिक्शन लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन होने की वजह से थोड़ा सा बदलाव फील्डिंग रिस्ट्रिक्शन में किया जा रहा है। इस बार देखिए फिर से एक बार समीर आले गेंदबाजी करेंगे, लेफ्ट आर्म बैटर परेश मात्रे इनके लिए गेंदबाजी करेंगे, गेंदबाज समीर हाले। ओहो फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, ऑन साइड में खेलना चाहते थे, शॉर्ट मिड ऑन में फील्डर थे, कोई रन की गुंजाइश ही नहीं। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी समीर हाले आज इस गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए, शानदार गेंदबाजी। पुढचा एक चेंडू आपण बघतोय, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर कोण बदलवतोय, चेंडू बाहेर निघतोय, बाल बचावले जातात फलंदाज यावेळेला परेश। अतिशय चांगला चेंडू होता, अतिशय खरोखर अप्रतिम असा चेंडू या ठिकाणी बघितला होता। गोलंदाज घाबरला नाहीये, चेंडू त्याने फलंदाजाच्या पुढ्यात टाकला, परंतु चेंडूला जो फिरकी मिळाली ना ते अतिशय अप्रतिम अशी होती। निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळाला। ओहो फिर से एक बार कॉपी बुक स्टाइल बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर निनाद हाले का सहारा, और इस बार विकेट का पतन, 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। वर त्यांचे साथीदार जे होते ना ते सुद्धा चांगले खेळाडू होते। सर्वजण रवींद्र बबल्या, कुशाल, सुयश, नवनीत अतिशय चांगले खेळाडू त्यावेळेला। यस सागर पालवणकर यांच्याकडून आणखी 500 रुपयांचं पारितोषिक नेनू आपल्यासाठी आलेलं आहे, पण ते कशासाठी तर आपण झेल पकडलात तर त्याच्यासाठी 500 रुपये, आता ज्या झेल पकडला त्याच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत। 2 फलंदाज बाद झालेले आहेत, धावसंख्या आहे ते आपण बघतोय, धावफलकावर 11 धावा, 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। तिसऱ्या षटकाला सुरुवात होते, आता मात्र जबाबदारी आहे ती कॅप्टनवर, रोहितवर जबाबदारी आहे। रोहितला कशा पद्धतीने खेळ करायचा आहे हे नक्कीच अवगत आहे। मी काल म्हटलं होतं टिनू दुसऱ्या शंकामध्ये आहे, परंतु आज रोहित आहा लाजवाब स्ट्रोक्स या ठिकाणी, इनसाइड आउटचा फटका, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सीमा रेषा पार आलेला हा दमदार षटकार। चेंडू खराब नव्हता, परंतु त्याच्यावर जो स्ट्रोक्स आला होता ना तो अप्रतिम होता। आउट ऑफ द ऑफ स्टंप होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेला एक पायल पुढे टाकल्यामुळे चेंडू पर्यंत पोहोचला तो। पुढच्या चेंडूवर परत गोलंदाजाच्या डोक्यावरून अप्रतिम असा हा पॉलीचा स्ट्रोक्स, चेंडू जातोय सरळ गगनभेदी गगनचुंबी, अप्रतिम असा षटकार।
बात केलेली आहे ॲडव्होकेट भोईर. इस बार देखिए शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में फील्डर थोड़े से फंबल हो गए, एक रन लेने का मौका। इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 24 रन। शानदार गेंदबाजी, इस बार कम बैक करते हुए गेंदबाज हम देख रहे हैं अजय चौलकर। स्ट्राइक पे बल्लेबाज फिर से एक बार ऋतिक पटेल। ओहो, स्लोअर वन, चकमा देने वाली गेंद इस बार पर आंखों ही आंखों में इशारा करते हुए एक रन आसानी से मुकम्मल किया, लेग बाइस के रूप में एक रन प्राप्त करते हुए। बघता बघताना धावसंख्या असं वाटत होतं की धावसंख्याला ब्रेक लागला की काय, परंतु जे रोहितच्या बॅटमधून दोन अप्रतिम असे षटकार आले तदनंतर आपण बघतोय स्कोर जाऊन पोहोचलेला आहे तो 25 पर्यंत. 25 रन्स ऑन द स्कोर बुक. रोहित भोईर आज सुद्धा मी म्हटलं होतं कालपासून की जर क्रिकेटला जो बालकडू आहे ना ते त्याला सुद्धा घरातून मिळालेला आहे. काल टिनूच्या बॅटमधून आपल्याला मोठे फटके बघायला मिळालेले नाही आहेत. थोडीशी त्याची खेळी अल्पायुष्य ठरली होती, शून्यावर बाद झाला होता, परंतु यावेळेला रोहित चांगली कामगिरी करताना दिसतोय. 2 षटकारांच्या साहाय्याने कॅप्टन स्नॉक त्याच्याकडून अपेक्षित आहे त्याच्या संघाला सुद्धा. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघाला तो जास्तीत जास्त धावा 50+ किंवा 60+ धावा जमवणं अतिशय गरजेचं आहे या मैदानावर. कारण कालच्या दिवसात बघितलं तर 59 रन्स या सुद्धा चेस केल्या होत्या अपोजिट संघांनी, म्हणजे दोन्ही संघांनी चेस करताना, परंतु आज त्याला कमीत कमी 60 धावांच्या वरती धावसंख्या उभारावी लागेल. यस, इस बार अपर कट शानदार वीरेंद्र सहवाग स्टाइल में खेला हुआ स्ट्रोक। और कल के दिन कल एलएसी खानाओं के मैदान पर लेदर के टूर्नामेंट में इसी खिलाड़ी ने करच्या गोलंदाजीवर ठोकले. त्यामध्ये फलंदाज रोहित भोईरचा अतिशय कुठेही हाराकिरी दिसली नाहीये, त्याचे फटके ओबडधोबड नाही आहेत, तर प्रत्येक शॉटमध्ये नजाकत होती. कॅप्टन ने खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने पहिला शॉट मारला होता, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये मारला होता, दुसरा लॉंग ऑफच्या क्षेत्रात मारला होता, स्ट्रेट सिक्स आपण बघितला होता हाफ वॉलीवर घेऊन, नंतरचा अप्पर कट सुद्धा त्याच्याही पेक्षा देखणा शॉट होता तो. असे तीनही षटकार जे होते ना ते एकापेक्षा एक सरस असे होते. धावसंख्या धावफलकावर लागलेले ते 31 धावा, 31 रन्स. आता मात्र धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. अतिशय चांगला तुल्यबळ सामना होईल यात माझ्या मनात शंका नाही आहे. रुपेश हालेच्या हातात चेंडू. रुपेश हालेच्या पहिल्या चेंडूवर जोरात मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक पकडतोय झेल आणि याच वेळेला ऋतिकचा मात्र संपतोय खेळ. ऋतिक बॅक टू द पॅव्हेलियन.
काय करायला पाहिजे? 5 षटकांचा सामना आहे, 4थं षटक चालू आहे, समोर फलंदाज मारणार आहे ज्याने मागच्या षटकात 3 षटकार ठोकलेत. त्याचं काम एकच होतं, सिंगल्स काढावी, त्याला स्ट्राईकवर आणावी. परंतु यशने मात्र 2 चेंडू डॉट घालवलेत. आणि हा घ्या तिसरा, त्यामध्ये अजून जोडा. यस, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी. इसीलिए तो कहते हैं ना, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, आगाज को अंजाम किया नहीं जाता. जिस तरह से गेंदबाजी करे, काबिल तारीफ, कमाल की गेंदबाजी, फैबुलस पीस ऑफ बॉलिंग. परंतु रुपेशचं कौतुक करावं लागेल. अजिबात प्रॅक्टिसला जात नाहीये, फक्त मॅच टू मॅचेस खेळतो, तरी सुद्धा अतिशय योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र खूप ऑफस्टमच्या बाहेर, पंचांचा इशाराला वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये थोडासा बऱ्याच वेळानंतर बदल झालेला आहे. 32 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. यस, काफी देर के बाद एक्स्ट्रा के रूप में रन प्राप्त होते हुए स्ट्राइक पर बल्लेबाज फिर से एक बार यश भोईर. इस बार स्क्वायर कट करना चाहते थे, गेंद को ढकेल दिया है. डीप एक्स्ट्रा कवर, बॉर्डर लाइन के पार जाएगी, सीमा पार. तो रूप की रानी मैं हूं तेरा हैंड. चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. धन्यवाद डीजे गणराज आज मात्र चांगला पेटलेला आहे आणि अतिशय चांगली दणकेबाज गाणी सुद्धा लावायला त्याने सुरुवात केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 3-4 षटकांच्या अखेरीस 42 धावा. पहिल्या 3 चेंडूंवर किंवा तब्बल 4 चेंडूंवर रुपेश हाले अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत होता. परंतु 5वा चेंडू जो व्हाईट बॉल पडला ना, त्याच्यानंतर मात्र त्याचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लूज झालं. चेंडू बॅट खाली द्यायला सुरुवात केली आणि त्याचं रूपांतर म्हणजे एक चौकार ऑफसाईडला मारलेला आणि हा दुसरा अप्रतिम असा षटकार. फलंदाजाचं कौशल्य सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे. नवीन गोलंदाज आपण बघतो, शेवटचं षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे निखिल चायनाक्वा. आहा, नजाकत, लाजवाब, ब्युटिफुल, मॅग्निफिसंट षटकार. कहते हैं ये है प्रोफेशनल प्लेयर की तरह बल्लेबाज ने एग्जीक्यूट किया हुआ लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन, मिड ऑन बाउंड्री लाइन के पार शानदार षटकार. डीजे स्ट्रोक्स पुल अप्रतिम होता. प्रत्येक शॉट त्याचा अप्रतिम. तो घ्या आणखी एक अप्रतिम असा स्क्वेअर कट, लाजवाब, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार.
तब्बल 11 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 11 चेंडूत 36 धावांवर खेळतोय. काय मॅचला अतिशय चांगली कलाटणी देणारी त्याची फलंदाजी बघायला मिळते. कॅप्टन ऑन द फ्रंट म्हणतात ना, तशा प्रकारे त्याने कॅप्टन नॉक या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. अतिशय चांगली दर्जेदार अशी फलंदाजाची लक्षणं त्याच्या बॅटमधून देतात. चांगला चेंडू होता, तेवढा चांगल्या पद्धतीने गोलंदाजाच्या बाजूने खेळलेला फटका. एक धाव काढली, दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये यात्रा यावेळेला फलंदाज धावचित स्वरूपात बाद. ती 59 59 रन स्कोर कार्ड पर लगते हुए शानदार बल्लेबाजी. पण ज्या वेळेला रोहित फलंदाजी करतोय ना, कोणत्याही क्षणी वाटलं नाही का आडमतिडम फलंदाजी आहे. प्रत्येक स्ट्रोक जो आहे तो कॉपी बुक स्टाईलने खेळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन षटकातील आणि याही वेळेला चांगला स्ट्रोक आहे. कार्पेटच्या साह्याने चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये येतोय. परंतु हे चूक मात्र झाली आहे, परंतु त्याचं नुकसान होत नाहीये कारण रोहितने क्रीज सोडलं नाही असं डेंजर एंडला असल्यामुळे. आणि रोहित मात्र यावेळेला स्वतःची विकेट करतोय. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. शॉर्ट रन, त्याच्यामुळे एकही रन्स नाहीये. मग बॅट कुठे टेकून थांबले होता रोहित बराच वेळ त्या नॉन स्ट्राईक वाला. अरे काय केलंस तू आता? हे मुन्नाच्या भाषेत सांगायचं तर मुन्ना स्वतः सांगेल कशा पद्धतीने ते धावचित झालाय ते. हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए. विजय मार्तन थेरोंडा संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. अलिबाग संघाच्या कर्णधाराला सूचना आहे की लगेच आपण यायचं आहे हे षटक संपायच्या अगोदर नाणेफेक करण्यासाठी. सैंडी स्पोर्ट्स वाटर अलीबाग टीम के कप्तान आखिरी कॉल. टॉस के लिए जल्द से जल्द तशरीफ लाए. विक्रम सुरवे स्ट्राइकर पर बैटर. ओहो, इस बार देखिए बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. आखिरी गेंद डॉट कराते हुए स्कोर रुका हुआ. बालकृष्ण धर्णेगुरु जी सर बतलाते हुए 59 रन और जीतने के लिए 60 रनों का टारगेट सेट किया है. विकी यादव फलंदाजीला आला होता, त्याच्या वाट्याला जास्त चेंडू आलेले नाही आहेत. मला माहिती आहे विकीची फलंदाजी. या मैदानावर मी काही काळ प्रॅक्टिसला यायचो ना ज्या वेळेला, त्यावेळेला विकी या मैदानावर नेहमी खेळताना दिसायचा. बॅटिंग बॉलिंग अप्रतिम दर्जाचा त्याचा खेळ आहे, परंतु त्याच्या वाटणीला जास्त चेंडू आलेले नाही, त्याला खेळायची संधी मिळाली नाहीये. जो शेवटचा चेंडू आला त्याच्यावर काय निर्णय असायचा आपल्याला माहिती आहे, मारायचाच होता चेंडू, त्याच्यामुळे तो चेंडू डॉट स्वरूपात गेला. परंतु काही बात नाहीये. पहिल्या सत्राची या ठिकाणी समाप्त झालेली आहे. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे. धरणे गुरुजी सांगतायत 59 धावा आणि 60 धावांची आवश्यकता आहे ती अजय चेऊळकर याच्या श्री गणेश थेरोंडा संघाला. 200-250 रुपयांचं पारितोषिक मात्र पटकावलेलं आहे. ते ॲडव्होकेट रोहित भोईर यांनी. एक बालकडू, कालपासून मी म्हणतोय, श्रीकांत भोईर जे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू होते विघ्नहर्ता 11 स्टार रेवदंडा संघाची. त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्या संघाचं नाव विघ्नहर्ता रेवदंडा झालं होतं. परंतु 11 स्टार रेवदंडा संघात एकापेक्षा एक दिग्गज असे खेळाडू होते. त्यामध्ये सन्मान्य स्वर्गीय अशोकजी कदम हे उत्कृष्ट असे खेळाडू होते. त्याच्यानंतर दांडेकरजी एक बेस्ट बॉलर म्हणून त्याचा नावलौकिक होता. ज्या वेळेला फायनल मारली होती 11 स्टार रेवदंडा संघाने, त्यावेळेला त्या दोघांचाही समावेश त्या संघामध्ये होता. राम हले, जानू हले, त्यानंतर जानू हले त्यावेळेला त्यांच्या नोकरीनिमित्ताने जवार येत होते. परंतु 30 टुर्नामेंट्स नवगावची अजूनही मला आठवते. मी आमच्या थळेश्वर सहल संघाच्या ब संघात होतो आणि ती मॅच बघत होतो. सगळ्या मॅची बघितल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण निखळून बघितली होती. अतिशय चांगली स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न झाली होती आणि सुहास गोने साहेबांनी त्या ठिकाणी सायकल पारितोषिक पटकावलं होतं. त्याच्या शर्यतीत दुसरा फलंदाज होता तो म्हणजे राम हाले. सँडी स्पोर्ट्स अलिबाग आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. कालच्या पहिल्या दिवशी आम्ही पहिल्याच मॅचमध्ये महाड संघाला पेनल्टी दिली होती. तशी पेनल्टी देण्याची पाली किंवा वेळ आमच्या आयोजन कमिटीवर येऊ नये अशी अपेक्षा आहे. कारण आपण जर उशीर केलात तर एकतर सामन्यांचे षटकं पण कमी केली जातील आणि काही पेनल्टी असेल ती सुद्धा आयोजकांच्या वतीने आपणास कळवण्यात येईल.
30 गेंदे जीतने के लिए 60 रनों का टारगेट यहां पर सेट किया है देवांश 11 रेवदंडा। रोहित मानकर पहला स्पेल गेंदबाजी का लेकर आते हुए पावर प्ले के ओर में, जबकि प्रारंभिक जोड़ी मैदान पर अजय चौलकर और उनका साथ देते हुए बैटर राजाराम रॉजर भगत, रॉजर अंबुकर। सुदेशी बाबू यांच्या माध्यमातून सलग 2 चेंडूवरती 2 षटकार लगावणारा फलंदाजाला 250 रुपयाचा कॅश प्राइज आहे। आपण पाहतोय पहिला कॅश प्राइज प्राप्त केलाय रोहित यांनी। आता पाहूया या टीम मध्ये कोणते फलंदाज असतील ते सलग 2 चेंडूवरती 2 षटकार लगावतील। मैच फिर से एक बार ऑन होते हुए 30 गेंदे 60 रनों का टारगेट सेट किया प्रारंभिक जोड़ी मैदान पर अजय चौलकर और रॉजर। गेंदबाजी के लिए आते हुए रोहित मानकर, और विकेट के पीछे हम देख रहे थे लेजेंडरी क्रिकेटर सम्मानीय सुहास जी घोड़े सर। फिर से एक बार ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन। 30 गेंदे 60 रनों का टारगेट, पहली गेंद डालने के लिए तैयार। पहली गेंद फुल टॉस, गेंद फुल टॉल वसूल किया है, बल्ले के बीचों बीच जड़ी है जंग, रन में भंग, गेंद गई सीमा पार। नाहीये, फुल टॉस टाकला, फुल टॉस न्योता दिला फलंदाजाला, फलंदाजाने आक्रमण आमंत्रण स्वीकारलं आणि भिरकावून दिला चेंडू। फुल टॉस चेंडू दुसरा होता, परंतु ऑफसाईडच्या स्टंपच्या बाहेर टाकला होता। त्याला खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला, परंतु चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये गेला। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, कोणत्याही